आज आपण ब्रोकोलीचे पराठे करणार आहे आणि स्वीट कॉर्नची कोशिंबीर करणार आहे। तर त्याच्यासाठी बघू काय काय लागणार आहे ते। पाणी गरम करून घ्यायचे, आधी पाणी गरम करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे। आपल्याला हे कट करून घेऊ। हे पाण्यामध्ये आपण छान उकळून घ्यायचे, मऊ करून घ्यायचं त्याला। नरम झालंय छान, आता आपण काढून घेऊ। हे आपण मिक्सरमध्ये किंवा चॉपरमध्ये जाडसरच याला बारीक करून घ्यायचे। हे जाडसर वाटून घेऊ आपण। आपलं वाटून झालंय असं। आता हे आपण काढून घेऊ। तस टाकायचा एक बारीक चिरलेला कांदा, चीज पण टाकून घ्यायचे आपल्याला। अर्धी वाटी चीज घेतले मी इथं। हे आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट अर्धा चमचा टाकणार आहे। यातच टाकायचे चिली फ्लेक्स, एक चमचा टाकणार आहे। चिली फ्लेक्स टाकले, एक चमचा मिक्सअप, एक चमचा लाल तिखट, एक चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। हे छान मिक्स करून घ्यायचं। हे आपलं स्टफिंग छान करून झालेलं आहे। आता आपण याचे परोठे करून घेऊ। गव्हाचं पीठ आहे हे। यात आपण स्टफिंग भरून घेऊ। भरपूर असं भरलेलं आहे सारं। हे असं दाबून घेऊन आपण लाटून घ्यायचं। तूप लावून छान भाजून घ्यायचं। हा छान असं आता भाजून झालाय आपला पराठा। आपला पराठा भाजतोय तोपर्यंत आपण इथे कोशिंबीर करून घेऊ स्वीट कॉर्नची। त्यासाठी दही घेतले, दही छान फेटून घ्यायचं। ह्यातच टाकायची अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा। आपण इथं भाजून घ्यायचे कणीस। भाजून घेतलेलं आहे, मला जेवढं लागतंय तेवढं लगेच। हे कोशिंबीरमध्ये टाकून घेऊ आता। हे मिक्स करून घ्यायचं छान आणि याच्यावर एक फोडणी करायची। अर्धा चमचा चिली फ्लेक्स, चमचा तूप घ्यायचे,
तूप गरम झाले छान. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. हे आता फोडणी टाकून घेऊ आपण. एक चिरलेली कोथिंबीर थोडीशी,